1984 भोपाळमध्ये वायुगळती झाली आणि त्याचप्रमाणे सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 3,500 लोकांचा मृत्यू झाला. आता ही भोपाळ गॅस ट्रॅजेडी कुठल्या कारणाने झाली हे आज आपण इथे जाणून घेऊया. भोपाळ गॅस ट्रॅजेडीच्या मागे एक युनियन कार्बाइड नावाची कंपनी होती. ही कंपनी जी फर्टिलायझर्स बनवायची म्हणजेच खतं बनवायची. या खतं बनवण्याच्या प्रोसेसमध्ये MIC नावाचं एक केमिकल यूज करण्यात येतं. MIC म्हणजेच मिथेल आयसोसायनेट. हे मिथेल आयसोसायनेट जेव्हा पण कुठल्या बाष्पाच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येतं तर त्याचं तापमान वाढायला लागतं. त्या तापमान वाढल्यामुळे प्रेशर वाढतं आणि प्रेशर वाढून त्याची गळती व्हायला लागते. अशीच एक गळती युनाईन कार्बाइडमध्ये झाली. तिथूनच भोपाळ बायोगॅस गळतीला सुरुवात झाली. कारण होतं की तिथले फॉल्टी मेकॅनिझम, तिथली फॉल्टी अलार्म सिस्टीम, तिथले फॉल्टी ॲडमिनिस्ट्रेशन या सगळ्यांमुळे जे टँक्स होते त्या टँक्समध्ये पाणी गेलं वॉशिंग करताना आणि तिथूनच हे गॅस गळायला लागले. हा जो MIC असतो हा MIC नॉर्मल वातावरणापेक्षा डेन्स असतो. म्हणून ज्यावेळेस पण हा लीक झाला तर हा सरफेसच्या लगत सेटल डाऊन झाला. त्यामुळे जे बाकीचे वायू होते, जे ऑक्सिजन सारखे गॅसेस होते हे त्याच्यावरती तरंगायला लागले. म्हणून जास्त लोकांचा मृत्यू टॉक्सिसिटी सोबत सफोकेशनने पण झाला. गव्हर्नमेंट डेटा जरी 3,500 म्हणत असेल तरी ॲक्च्युअल रियालिटी 50,000च्या वरती लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणात आज सुद्धा जवळपास 40-45 वर्षानंतर सुद्धा त्याचे जे पडसाद आहेत ते भोपाळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसतात. ही दुर्घटना देशाच्या इतिहासातली सर्वात दुर्दैवी दुर्घटनांपैकी एक दुर्घटना होती.